जय काळसिद्ध. सामान्यपणे आपण काय करतो माहितीये, आपण नेहमी सौम्य देवतांची पूजा करतो. उग्र देवतांची पूजा करायला जात नाही, आपण सौम्य देवतांची पूजा करतो. आणि आता सकाळी उठल्यानंतर बघा, आपली परंपरा किती भव्य आणि दिव्य आहे. आपण प्रार्थना करतो, कळलं की नाही? ब्रह्मा मुरारे त्रिपुरांतकारी भानु शशे बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनु राहु केतवा कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. काय प्रार्थना केली आपण बघा. ब्रह्मा मुरारी, आता हे त्रिदेव जे आहेत ना, त्रिदेव, ह्यांना पहिली आपण प्रार्थना करतो. ब्रह्मदेव निर्मिती, ज्याने निर्माण केलं संपूर्ण विश्व. आणि मुरारी, मुरारी म्हणजे मुरदैत्याचा ज्याने वध केलेला विष्णू भगवान. मुरारी, मुरदैत्याचा वध केलेला विष्णू भगवान, पालनहार विष्णू भगवान. कळलं की नाही? म्हणजे ब्रह्मा मुरारी. आता त्रिपुरांतकारी, आता त्रिपूर जे आहे ना, तर त्रिपुरांचा ज्याने अंत केलेला आहे तो पण शिवशंकर. म्हणजे बघा, आपण ह्या ब्रह्मा विष्णू महेशांना किती 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 आपण त्यांचं हे करतो. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या सगळ्या क्रिया ह्या तीन देवताच करतात ना. संपूर्ण विश्व जे आहे, तो वसुधैव कुटुंबकम ह्या भावाने संपूर्ण विश्वाचं सांभाळ कोण करतं? हे तीन देव करतात ना, त्रिदेव करतात ना. आणि आपण पाहिले, हे तिन्ही देवता आपल्यामध्येच आहेत, आपल्यामध्येच राहिलेले आहेत. कळलं ना? आपण ब्रह्मदेव म्हणून निर्माण करतो, विष्णू भगवान म्हणून आपल्याच मुलांचं आपण प्रतिपालन करतो, आणि शिवशंकर म्हणून त्यांना शुद्ध ज्ञानदृष्टी देतो. म्हणजे झाले हे तिन्ही देवता आपल्यामध्येच आहेत की नाही? कुठे दूर आहेत, कुठे दूर आहेत. म्हणजे ही शुद्ध ज्ञानदृष्टी आपल्याला व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काडसिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी सद्गुरू मिळाला पाहिजेत, लक्षात घ्या. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. नाहीतर अनेक गुरु झालेत अगदी. कळलं ना? गुरु पाहता पाहता लक्ष कोटी गुरु झालेत, पण त्यांच्याकडे येणाऱ्या शिष्यांना ते आत्मज्ञानाचा बोध नाही करू शकत. शिष्य चित्तोपहार का गुरु नाही आहेत, शिष्य वित्तोपहार का गुरु झालेले आहेत. कळलं की नाही? म्हणजे आपण काय म्हटलं, ह्या तिन्ही देवतांची आपण पूजा करतो. कळलं की नाही? आणि नंतर भानू, सूर्य, सूर्य बघा, सूर्य निर्माण करतो, आपल्याला किती एनर्जी देतो, ऊर्जा देतो. कळलं की? म्हणून आपण गायत्री मंत्राने त्याचा जप करतो. भानू शशी, शशी आपला तापहरण करतो. चंद्र मनाचा कारक चंद्र आहे, चंद्र मनाचा कारक चंद्र, किती महत्वाचं आहे. बुध बुद्धी, बुध बुद्धीचा कारक आहे. म्हणजे शशी भानू शशी बुधश्च. गुरु, गुरु म्हणजे काय? आपल्याला बुद्धी देतं, बुद्धिमत्ता देतं, शुद्ध आचरण देतं. कळलं की नाही? भक्ती मार्गामध्ये आपली प्रवृत्ती होते, कोणामुळे? या गुरुग्रहामुळे होतं. गुरुश्य शुक्रश्य, शुक्र म्हणजे पुन्हा ही कशी? प्रेमाची देवता आहे, प्रेमाची देवता आहे. आपल्याला संसारात जर वागायचं असेल तर प्रेम पाहिजेच. प्रेमानेच आपण सगळ्यांना जवळ घेऊ शकतो ना. गले गले लग जाओ, कसं आपण गले प्रेमाने. म्हणजे शुक्र ही प्रेमाची देवता. शुक्रश्य शनी, शनी म्हटल्यानंतर बघा, संपूर्ण आचरणशास्त्र, कशा पद्धतीने व्यवहार कसा करावा, हे सगळं आपण शनीकडून शिकतो ना. कळलं ना? किती प्रकारचे अडथळे आले तर अडथळ्यातून साफल्य शनिदेवता देते आपल्याला. शनी, राहू आणि केतू, राहू केतू. राहू म्हटल्यानंतर शारीरिक क्षमतेचा, केतू म्हटल्यानंतर बुद्धीचं, ऑकल्टिझम वगैरे वगैरे आलं. कळलं ना? आणि म्हणून या सगळ्यांची प्रार्थना केली आणि म्हटलं, कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. या सगळ्यांना आपण प्रार्थना करतो. बघा किती भव्य आणि दिव्य परंपरा आहे आपली. हे आपल्याला नको का करायला? कधी आपण करणार? आणि हे आपण करू शकतो बघा. आणि ह्यातूनच आपल्याला शक्ती, सामर्थ्य प्राप्त होतं. जीवनानंद अनुभवू शकतो आपण, आपल्याला स्वतःचं ज्ञान प्राप्त होतो. जय काळसिद्ध, जय काळ.